नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 दोघांचे पर्सेंटाइल बघणार आहोत. ठीक आहे, किती मार्क्स वरती तुमचे किती पर्सेंटाइल येणार आहेत, कारण सेकंड अटेम्प्ट मध्ये कमी मार्क्स वरती सुद्धा तुमचे खूप चांगले पर्सेंटाइल येणार आहेत. कितीने व्हॅरी करणार आहे सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राइब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन येऊन जा तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केल्या जातील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. बघूया पर्सेंटाइल आपला अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 चं बाळांनो. ठीक आहे, अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 मध्ये वेगवेगळे पर्सेंटाइल असणार आहेत. मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल पण वेगळा असणार आहे बाळांनो. ठीक आहे, सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बाळांनो शिफ्टची डिफिकल्टी लेवल, कारण जोपर्यंत शिफ्टची डिफिकल्टी लेवल माहित नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल कळणार नाही. आता आपण अटेम्प्ट 1 बद्दल बोलूया बाळांनो. अटेम्प्ट 1 मध्ये 11 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी टू मॉडरेट होती बाळांनो. 11 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती बाळांनो. 13 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची मॉडरेट होती. 13 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती बाळांनो. 15 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची मॉडरेट होती. 15 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती. हे झालं तुमचं अटेम्प्ट 1 चं शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल 15 एप्रिल पर्यंत. त्यानंतर 16 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची मॉडरेट होती बाळांनो. 16 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती. 17 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची डिफिकल्ट होती. 17 एप्रिलची शिफ्ट 2 पण तुमची इझी टू मॉडरेट होती. 18 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी टू मॉडरेट होती. 18 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती. ठीक आहे, इथे बघू शकतात, सॉरी मी काही चुकीचं बोललो का, हे 17 एप्रिलचं, हे 16 एप्रिलचं आणि 18 एप्रिलचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघा. त्यानंतर 19 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची मॉडरेट होती. 19 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती बाळांनो. 20 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची इझी होती. 20 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची डिफिकल्ट होती. ठीक आहे, इथं तुमचं 15 एप्रिलच्या दोघं शिफ्ट ऑलमोस्ट डिफिकल्टच होत्या. ठीक आहे, पण पहिली शिफ्ट थोडीशी आपण मॉडरेट कन्सिडर करू, सेकंड जास्त डिफिकल्ट होती. हे झालं तुमचं अटेम्प्ट 1 चं बाळांनो. आता तशाच पद्धतीचे आपल्याला अटेम्प्ट 2 चं पण बघायचंय. ठीक आहे, 12 मेची शिफ्ट 1 तुमची टफ होती बाळांनो. 12 मेची शिफ्ट 2 तुमची टफ होती. 13 मेची शिफ्ट 1 तुमची टफ होती. ठीक आहे, 13 मेची शिफ्ट 2 तुमची इझी होती. 14 मेची शिफ्ट 1 तुमची इझी होती बाळांनो. 14 मेची शिफ्ट 2 तुमची मॉडरेट होती. आता 12 मे मध्ये पण पहिली शिफ्ट टफर होती बाळांनो. सेकंड शिफ्टला तुम्ही मॉडरेटच कन्सिडर करा. ठीक आहे, तरी मी टफ साईडला टाकलेली, मॉडरेट टू टफ होती पण तुम्ही मॉडरेट कन्सिडर करा पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करताना. 15 मेची शिफ्ट 1 तुमची टफ होती बाळांनो. 15 मेची शिफ्ट 2 पण तुमची टफ होती. ठीक आहे, याच्यामध्ये पण एक तुमची मॉडरेट होती. ठीक आहे, आता हा डेटा माझ्याकडनं थोडासा मिसमॅच झालेला आहे. ही मॉडरेट होती तुमची, ही थोडी टफ होती. ठीक आहे, 18 मेची शिफ्ट 1 तुमची मॉडरेट होती बाळांनो. 18 मेची शिफ्ट 2 तुमची टफ होती. 19 मेची शिफ्ट 2 तुमची शिफ्ट 1 तुमची मॉडरेट टफ होती. 19 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची मॉडरेट टू टफ तुम्ही कन्सिडर करा. आणि 20 मेची शिफ्ट 1 तुमची मॉडरेट टू टफ होती बाळांनो. आणि 20 मेची शिफ्ट 2 तुमची इझी होती. ठीक आहे, तर हे झालं तुमचं शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल अटेम्प्ट 1 चं आणि अटेम्प्ट 2 चं. ठीक आहे, आता भरपूर ठिकाणी मी टफ आणि मॉडरेट मध्ये बिटवीन सांगितलेले बाळांनो, कारण त्या शिफ्टला गेस करणं खरंच पॉसिबल नव्हतं. ती टफ आहे का मॉडरेट आहे. ठीक आहे, मग जे तुम्ही त्याला मॉडरेट टू टफ कन्सिडर करा. ठीक आहे, आता बघूया किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येतील. शिफ्ट अटेम्प्ट 1 मध्ये किती येतील, अटेम्प्ट 2 मध्ये किती येतील. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, जर तुम्हाला सीईटी मध्ये कमी मार्क आले असतील ना बाळांनो, खचून जाऊ नका, घाबरू नका. अजून पण बाकीच्या काही इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या एक्झाम बाकी आहेत. ठीक आहे, जसं की तुमची पॅट एक्झाम. ठीक आहे, पोलराइज ऍडमिशन टेस्ट. या एक्झामने तुम्हाला पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये ऍडमिशन भेटतं बाळांनो, जे माझ्या मते बेस्ट टेक स्कूल आहे, जिथं तुम्हाला प्रॉपर बीटेक डिग्री भेटते बाळांनो. ठीक आहे, तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. बाकीचे इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही अजून पण एक्सप्लोर करा बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला ड्रॉप घ्यायची गरज येणार नाही. आता या एक्झामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. माझं काय म्हणणं आहे, ऍटलीस्ट एक्झाम देऊन द्या बाळांनो. ठीक आहे, ऍडमिशन घेणं नाही घेणं ते नंतरची गोष्ट आहे, पण एक्झाम द्यायला काय हरकत आहे बाळांनो. ठीक आहे, या एक्झाम मध्ये बाळांनो तुम्हाला पॅट एक्झाम मध्ये फक्त मॅथ्स असणार आहे. ठीक आहे, फिजिक्स केमिस्ट्री नसणार आहे. ठीक आहे, फिजिक्स केमिस्ट्रीचा संबंधच नाही, फक्त मॅथ्स वरती तुमचे थोडेफार क्वेश्चन्स असतील बाळांनो. ठीक आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल. ठीक आहे, इझियर अल्टरनेटिव्ह ओपिनियन आहे बाळांनो. तुम्हाला एमएसटी सीटी पेक्षा खूप सोपी एक्झाम आहे. ऍटलीस्ट एक्झाम देऊन द्या, माझं असं म्हणणं आहे. ऍडमिशन घेणं नाही घेणं ते खूप पुढची गोष्ट आहे ना. एक्झाम द्यायला काय लागतं तुम्हाला, है ना. अशा मी तुमच्यासाठी 50 एक्झाम घेऊन येणार आहे, पण ही एक्झाम द्या तुम्ही. ठीक आहे, पोलराइजला का चूज करायचंय बाळांनो, बेसिकली यांचं ऍव्हरेज स्टायपेंड, जिथं जे शिकताय ना विद्यार्थी, ऍव्हरेज स्टायपेंड 2.5 लाख रुपये विद्यार्थी कमवतात बाळांनो तिथले. ठीक आहे, हायस्ट स्टायपेंड 5 लाख रुपये. जे कॉलेजमध्ये शिकताय विद्यार्थी ते 5 लाख रुपये कमवतात बाळांनो. इंटरनॅशनल एक्सपोजर आणि हॅकॅथॉन्स तुमच्या इथं कंडक्ट होतात बाळांनो. तुम्ही पहिल्या वर्षापासून कमवायला लागून जातात. जसं तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाता तुम्ही कमवायला लागता, तुमची फीस सुद्धा तुम्ही मॅनेज करतात बाळांनो. माझ्या दृष्टीने हे मला चांगलं ऑप्शन दिसलं, म्हणून मला वाटलं की तुम्ही याची ऍटलीस्ट एक्झाम देऊन द्यायला हवी. घेणं नाही घेणं आपली पुढची हे बाळांनो इच्छा आहे. ठीक आहे, पॅट एक्झामने तुम्हाला पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये ऍडमिशन भेटतो बाळांनो. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, लगेच एनरोल करा, याची एक्झाम जवळ येते बाळांनो.
बाळांनो इथं जेव्हा जी तुम्हाला बीटेक डिग्री भेटते ना बाळांनो, ही स्वतः गुगल पार्टनरशिप सोबत तुम्हाला बीटेक डिग्री भेटते बाळांनो. ठीक आहे, इथं सगळ्यात जास्त विद्यार्थी गुगल समर ऑफ कोडचे अक्रॉस इंडिया पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे असतात. इथं जे तुम्हाला शिकवतात ना ते स्वतः बाळांनो मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा अशा कंपनीज मधले ऑलरेडी ज्यांनी टेक मध्ये काम केलेले ते तुम्हाला शिकवतात. ठीक आहे, तुमचं चॅट जीपीटी सारख्या किंवा क्लॉड सारख्या, जेमिनाय सारख्या कंपनीज इथं बोलवतात त्यांना. ठीक आहे, सेमिनार्स वगैरेला. ठीक आहे, तुमच्यासाठी बेस्ट कॅम्पस, बेस्ट कॉलेज असणारी या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, नक्कीच एक्झाम द्यानंतर आपण बोलूया याच्यावरती. ठीक आहे, चला आता पुढे बघूया बाळांनो. आता आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल बघूया. अटेम्प्ट 2 चं आहे, हे अटेम्प्ट 1 चं आहे. ठीक आहे, अटेम्प्ट 2 मध्ये बाळांनो 180 मार्काला तुम्हाला 99.8 प्लस पर्सेंटाईल क्रॉस करणार तुम्ही. ठीक आहे, ऑन अँड ॲव्हरेज शिफ्टचं. जर तुमची शिफ्ट इझी असेल तर थोडेसे अजून कमी पर्सेंटाईल तुमचे येणार आहेत, आणि टफ असेल तर तुमचे याच्यापेक्षा जास्त येतील, पण आपण ऑन अँड ॲव्हरेज कन्सिडर केलेलं आहे. जर 180 मार्कांना अटेम्प्ट 1 मध्ये फक्त 99.7 यायचे बाळांनो. ठीक आहे, तर इझियर शिफ्ट मध्ये थोडेसे कमी आणि डिफिकल्ट शिफ्ट मध्ये थोडेसे वाढतील अजून. ठीक आहे, आता तुम्ही पुढे बघा मॅजिक काय होतंय. 160 ते 180 मार्काला अटेम्प्ट 2 मध्ये बाळांनो 99.5 प्लस येत आहे. अटेम्प्ट 1 मध्ये फक्त 99 यायचे. आता तुम्ही म्हणणार 0.5 चा काय फरक पडतो? खूप फरक पडून जातो बाळांनो. ठीक आहे, 140 ते 160 ला तुम्हाला अटेम्प्ट 2 मध्ये 98.5 प्लस येत आहे. अटेम्प्ट 1 ला तुम्हाला 98च येत होते. 130 ते 140 ला तुम्हाला अटेम्प्ट 2 मध्ये 97.5 येत आहे बाळांनो, 5 प्लस येत आहे. अटेम्प्ट 1 ला तुम्हाला 97च येत होते. 120 ते 130च्या दरम्यान इथं तुम्हाला 97 आणि इथं 96. बघा 1% डिफरन्स पडला. हे कशाचं आहे? तुमचं अटेम्प्ट 2चं आहे. हे कशाचं आहे? अटेम्प्ट 1चं आहे. ऑन अँड ॲव्हरेज सांगतोय मी, इझी मॉडरेट नुसार थोडेफार चेंज होतील. हे का झाले हे तुम्हाला माहिती आहे बाळांनो, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोललोय. अटेम्प्ट 2 मध्ये पर्सेंटाईल का वाढणार आहेत याच्याबद्दल आपण बोललोय. कारण अटेम्प्ट 2 मध्ये फक्त तुम्हाला 201 विद्यार्थ्यांना मागे सोडायचं होतं 1% क्रॉस करण्यासाठी. जर तुम्हाला 97 वरून 98 वरती जायचंय ना, तुम्हाला 201 विद्यार्थ्यांना मागे सोडायचं होतं. अटेम्प्ट 1 मध्ये काय होतं, जर तुम्हाला 97 वरून 98% वर जायचंय तर तुम्हाला 296 विद्यार्थ्यांना मागे सोडावं लागायचं, कारण नंबर ऑफ स्टुडंट जास्त होते, नंबर ऑफ शिफ्ट तेवढ्याच होत्या. ठीक आहे, हा डिफरन्समुळे तुमचे अटेम्प्ट 2 ला तुमच्या ऑब्व्हियसली पर्सेंटाईल वाढणार आहेत है ना. आता 110 ते 120च्या दरम्यान तुमचे 96% अटेम्प्ट 2 ला येणार आहेत बाळांनो. अटेम्प्ट 1 ला 95 प्लसच येतील. 100 ते 110 मध्ये इथं 95 प्लस येणार आहे, तिथं 94 प्लसच येतील. 95 ते 100 मध्ये अटेम्प्ट 2 ला 94 प्लस येतील, अटेम्प्ट 2 ला 92 प्लसच येतील. आता इथं बघा 2%चा डिफरन्स पडून गेला. आता डिफरन्स वाढतोय ना थोडा थोडा है ना, खाली खाली जसं जातं तसंच डिफरन्स वाढतो बाळांनो. बघा आता 90 ते 95 ला अटेम्प्ट 2 मध्ये बाळांनो तुम्हाला 92 येत आहे, अटेम्प्ट 1 मध्ये 91 येत आहे. 95 ते 90 ला तुम्हाला इथे 89 येत आहे बाळांनो, अटेम्प्ट 1 ला 87 प्लसच येत होते पर्सेंटाईल. 75 ते 85च्या दरम्यान तुमचे 77 प्लस पर्सेंटाईल येतील बाळांनो अटेम्प्ट 2 ला. अटेम्प्ट 1 ला 71 72 प्लसच येतील. म्हणजे इथं बघा 4%चा डिफरन्स आता पडलाय. 60 ते 75च्या दरम्यान अटेम्प्ट 1 ला तुम्हाला 65, अटेम्प्ट 2 ला तुम्हाला 65 प्लस पर्सेंटाईल येणार आहेत बाळांनो. अटेम्प्ट 1 ला 55 प्लस पर्सेंटाईल येत होते. त्यानंतर तुमचं 50 ते 60 ला तुम्हाला 55 प्लस पर्सेंटाईल येत आहे अटेम्प्ट 2 ला. अटेम्प्ट 1 ला तुम्हाला 50 प्लसच येत आहे बाळांनो. तर अटेम्प्ट 2 आणि अटेम्प्ट 1 चा तुम्हाला डिफरन्स समजला किती येणार आहे पर्सेंटाईल डिफरन्स है ना. तर तुमच्या अटेम्प्ट 2 ला ऑब्व्हियसली पर्सेंटाईल वाढणार आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट 1 दिला आणि अटेम्प्ट 2 नाही दिला त्यांचं इथं नुकसान आहे बाळांनो 100% मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, काय किंवा ज्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट 1 मध्ये कमी स्कोर आणि अटेम्प्ट 2 मध्ये जास्त स्कोर, त्यांचा खूप जास्त फायदा आहे बाळांनो. कारण ऑलरेडी अटेम्प्ट 2 मध्ये जास्त पर्सेंटाईल येणार आहेत कमी मार्क्स वरती, आणि त्यांचा अजून जास्त स्कोर आलेला आहे अटेम्प्ट 1 पेक्षा, म्हणजे त्याचा त्यांचा फायदा होणार आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट 1 ला जास्त येऊन गेला आणि अटेम्प्ट 2 ला कमी येऊन गेला त्यांना प्रॉफिट लॉस काहीच नाही बाळांनो, सेम आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, चला आता आपण बघूया. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी झाल्या. कमी मार्क आले असतील बाळांनो, नक्कीच तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करू शकतात. कमी असतील जास्त असतील अजून सुद्धा तुमच्याकडे चान्स आहे एक बेस्ट कॉलेज क्रॅक करण्याचा बाळांनो कॅप राऊंड थ्रू. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. जरी कमी मार्क असतील तरी आपण एक टॉप टियर कॉलेज क्रॅक करू, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो. डॉक्युमेंटेशन पासून तर तुमचं व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड 1 2 3, फ्री स्पोर्ट स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लुडेड असतात बाळांनो. 2-2 लाखाची स्कॉलरशिप भेटलेली आहे विद्यार्थ्यांना ज्यांची कॉलेज फी माफ झालेली आहे. हे कशामुळे झालं? फक्त अवेअरनेसमुळे. त्यांना आम्ही सांगितलं की बाबा या स्कॉलरशिपला अप्लाय कर, तुझी फी 0 होऊन जाईल. त्याची 4 लाख वर्षाची फी 0 झालेली आहे. या सगळ्या गोष्टी कशामुळे समजतात? काउन्सिलिंगमुळे बाळांनो. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर नेमला जातो, नेहमी तुमच्या सोबत असते ते. ठीक आहे, कधी तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात. तेच तुमची कॉलेज लिस्ट बनवतात. तुमचे पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची बेस्ट ऑप्टिमाइज कॉलेज लिस्ट बनते बाळांनो, जेणेकरून तुम्हाला कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज भेटायला हवं. ठीक आहे, जरी हाय पर्सेंटाईल आले असतील अजून पण ओव्हर कॉन्फिडंट नका होऊ. 50% काम बाकी आहे बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणं बेस्ट काउन्सिलर कडनं. आणि जरी कमी मार्क आले असतील खचून जाऊ नका, अजून पण 50% बाकी आहे बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्यात
आयुष्याचा प्रश्न इथे योग्य निर्णय घ्या. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात. नक्कीच एनरोल करा बाळांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.